नमस्कार, सार्वमंथन न्यूज महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत. पाहुयात आजची सविस्तर बातमी. शिर्डी व शिंगणापूर या जागतिक दर्जाच्या देवस्थानच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या नगर मनमाड राज्य महामार्गावरील डिग्रस पाटा पुन्हा एकदा अपघाताने हादरला असून भरधाव कारच्या धडकेत ॲपे रिक्षाचा चक्काचूर झाल्याची धक्कादायक घटना शुक्रवार दिनांक 17 जुलै सायंकाळी उघडकीस आली. या भीषण अपघातात 55 वर्षीय महिलेचा जागीच मृत्यू झाला असून 5 जण जखमी झाले आहेत. यामुळे परिसरात तीव्र संताप आणि हळहळ व्यक्त होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार चांगुणाबाई भीमा पवार या आपल्या पतीसह रिक्षामधून राहुरीहून डिग्रसकडे जात होत्या. डिग्रस फाट्यावर रिक्षा वळत असतानाच नगरकडून भरधाव वेगात येणाऱ्या कारने जोरदार धडक दिली. धडकेची तीव्रता इतकी प्रचंड होती की रिक्षाने 2 ते 3 पलट्या घेत रस्त्याच्या कडेला फेकली गेली. अपघातानंतर काही क्षणातच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत मदत कार्य सुरू केले. जखमींना तातडीने शिवाज्ञा व जय मल्हार रुग्णवाहिकेद्वारे खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या अपघातात चांगुणाबाई पवार व 55 राहणार डिग्रस यांचा जागीच मृत्यू झाला, तर रिक्षा चालक सीताराम उर्फ ताया शिंदे, भीमा पवार तसेच कारमधील दीपक हारे, रोहिणी हारे व त्यांचा 10 वर्षीय मुलगा दक्ष हारे हे गंभीर जखमी झाले आहेत. सर्वांवर राहुरीतील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान चांगुणाबाई पवार यांना ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले असता वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सुधीर क्षीरसागर यांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. अपघाताची बातमी वाऱ्यासारखी पसरताच रुग्णालयाबाहेर नागरिकांची मोठी गर्दी उसळली. या घटनेमुळे दिग्रस परिसरात शोककळा पसरली असून महामार्गावरील वाढत्या वेगाला लगाम लावण्याची मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे. न्यूज महाराष्ट्र, सार्वमंथन, राहुरी, अहिल्यानगर. सार्वमंथन न्यूज महाराष्ट्राला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.